सबंध महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जागोजागी मोर्चे काढले जात आहेत, तर विरार पूर्वेला स्टेशन परिसरामध्ये देखील मोर्चा काढण्यात आला। यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता आता मराठा समाजातील लोक पुढे सरकलेत। आरक्षण द्यायला हवं, आता अंतिम टप्पा नको असं म्हणत सर्वत्र उद्रेक व्यक्त केला जातोय। याचबरोबर जर आरक्षणाला उशीर केला तर जसा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुरू आहे तशीच परिस्थिती पालघर, वसई, विरारमध्ये देखील पाहायला मिळेल। याचबरोबर या ठिकाणी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील मराठा आरक्षणामध्ये बसून त्यांना पाठिंबा दिलाय। म्हणून मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाच्या अतिशय कठीण टप्प्यावर पोहोचलेत, परंतु ते मागे हटण्यासाठी तयार नाहीयेत आणि अशीच दगदगती आग आता प्रत्येक मराठ्याच्या मनात जागवून वसई, विरारमध्ये देखील मराठी माणूस रस्त्यावर उतरताना दिसून येतोय। द्यायचं असेल तर आरक्षण पूर्णपणे द्या किंवा देऊ नका अशी मतं लोकांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जर आरक्षण मिळालं नाही तर वसई, विरारमध्ये त्याचा काय परिणाम होईल हे पाहण्यासारखं असणार आहे। लोक ढसाढसा रडतात की जरांगे पाटील तुम्ही पाणी तरी घ्या म्हणून, तरी या पाषाण हृदयी सरकारला पाझर का फुटत नाहीये। म्हणजे ह्यांना नक्की जनतेसाठी ते राजकारण करतात आहे की म्हणजे सरकार कशाचं आहे? सरकार नुसतं म्हणतं आम्ही जनतेचं सरकार आहे, पण जनतेसाठी त्यांना आरक्षण द्यायला प्रॉब्लेम काय आहे? आम्ही काय एवढं मागितलं? आम्ही फक्त कुणबी असल्याचं, म्हणजे कुणबी म्हणजे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी असल्याचंच आम्ही प्रमाणपत्र त्यांच्याकडे मागतोय, तरी ते एवढं वेळ का घेतात? त्यांनी 30 दिवस मागितले होते, जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले आणि त्याच्यानंतरही आता एवढे दिवस झाले तरी त्यांना त्याच्यातून तोडगा निघत नाही। तर याच्याबद्दल आम्ही सरकारला विचारत आहे, त्यांनी आमच्या मराठी लोकांचा अंत पाहू नये, कारण जिथे सहनशक्तीचा अंत होतो तिथे काय होतं हे इतिहासाला पण माहिती आहेच। कारण सरकारला निवडणुकीचा मुद्दा संपवायचा नाहीये। जर हा मुद्दा नव्हता परत निवडणुकीत लढायचा कोणत्या जोरावरती? मागच्या वेळेस सुद्धा सरकारनं आरक्षणाचा मुद्दा संपवला असं जाहीर केलं होतं, कोर्टात टिकणार आरक्षण द्यायची कबुली केली होती, जय जयकार केला, पेढे वाटले गेले होते, पण तसं काही झालेलं नाहीये। पुन्हा तेच खेळी, पुन्हा तेच किती आंदोलनं करणार, किती मोर्चे काढणार, किती उपोषणं करणार, किती लोकांनी बळी द्यायचे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता सरकारकडे आरक्षण दिल्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाहीये। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाहीये। आरक्षण फक्त नोकरीमध्येच नाहीये, आरक्षण शिक्षणासाठी आहे, मुलांना ऍडमिशन मिळत नाहीये, ऍडमिशन मिळालं तर मार्कांचा जो तफावत आहे, सर्वच गोष्टीमध्ये मागासले पण आम्ही सिद्ध करून सुद्धा जर आरक्षण देत नसेल तर मात्र आता हे आंदोलन खूप तीव्र स्वरूपाचं होणार आहे। मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून त्यांनी 16% आरक्षण द्यायचं कबूल करूनही अद्याप दिलं गेलेलं नाहीये आणि जर हे दिलं गेलं नाही तर हे आंदोलन खूप तीव्र होईल आणि याची सरकारने लक्ष ठेवावं आणि कुणीतरी चुकीचे लोक आंदोलनामध्ये घुसून आंदोलनाला बदनाम करण्याचाही प्रयत्न करू नये। मराठा समाज शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण जेव्हा तो पेटून उठेल तेव्हा मात्र सरकारला सहन होणार नाहीये। इथूनपर्यंत आम्ही हात जोडून मागतोय, तर आम्हाला हात जोडून जे आम्ही मागतोय त्याचा तुम्ही दखल घ्यावी आणि आमच्या याला मान्य करून तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं। जर आम्ही हात खोलले तर ते किती तीव्र आहे तुम्ही त्याचा दखल घेऊ शकणार नाही आणि तुम्ही ते सहन करू शकणार नाही। त्यामुळे सरकारने जोपर्यंत आम्ही शांतपणे मागतोय तर शांतपणे आमच्या याच्यावर विचार करून आम्हाला आरक्षण द्यावं। महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती वसई, विरारमध्ये शांततेनंतरचा तो एक परिस्थिती असू शकते का? नक्कीच असू शकते। शांतता आहे हे आमच्याकडे आम्ही प्रूव्ह केलेलं आहे, पण तुम्ही आमची शांतता जर विचारायला बघा तर आम्ही आज गेल्या दीड दोन महिन्यापासून किंवा याआधी मराठा आरक्षणाचे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रात झाले होते, तरी सुद्धा आम्हाला आरक्षण हा प्रकार मिळालाच नव्हता। आज खरं बघायला गेलं तर मराठा समाज हाच आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। आमच्या मुलांना 90+ मार्क्स मिळूनही त्यांना तिकडे कुठच्याही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आणि तिथे 35% आणि 40% मार्क्स असलेल्यांना ॲडमिशन मिळतं। हाच एक दुजाभाव आहे, तो हा नष्ट झालाच पाहिजे। आणि एक तुम्हाला द्यायचं असेल तर सरसकट सगळ्यांना आरक्षण द्या, नाही तर आरक्षणच बंद करा। समाज एक महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच मोठ्या भावावर, त्याच मराठा समाजावरती अन्याय आणि अत्याचार हे सरकार करत आहे। गेले कित्येक वर्ष झाली आपण या मोर्चाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आपण या सरकारला खूप शांततेने आणि खूप समाधानकारक सर्व मोर्चे आपले निघालेले आहेत,
या सरकारने आतापर्यंत आपल्या इतक्या मोठ्या ज्या मोर्चाची दखल अख्ख्या जगाने घेतली त्या मोर्चाची दखल ह्या महाराष्ट्रातील किंवा केंद्रातील कोणत्याही सरकारने घेतली नाही. सर्वप्रथम सकल मराठा समाज म्हणून या सरकारचा, राज्यातल्या सरकारचा आणि केंद्रातल्या सरकारचा, दोन्ही सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. जे आमचे मनोजी जरांगे पाटील साहेब त्यांच्या कुटुंबावरती तुळशी पात्र ठेवून या समाजासाठी लढतायत, झगडतायत. आज त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर कोण त्याची जबाबदारी घेणार आहे? हा अखंड मराठा समाज पेटलाय, तापून उठलाय. आज अन्याय होतोय, अत्याचार होतोय. आमच्या मुलांना शिक्षणात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आपण सगळेजण बघतोय. परंतु हा अन्याय अत्याचार अजिबात सहन केला जाणार नाही. पाटील साहेबांच्या समर्थनार्थ हा निघालेला मोर्चा आहे. खरंच या मोर्चाला सर्वस्त अख्ख्या महाराष्ट्रामधून पेटून उठला या मोर्चा. परंतु आपण आतापर्यंत संयमाने घेतलाय. जर आज या आता सराटीमध्ये जे चालू ठेवले ते कशासाठी चालू ठेवलंय? आपल्या न्याय हक्कासाठी. कोपडीवरच्या ताईवरती आमचा अत्याचार झाला होता, त्यापासून मराठा पेटून उठलाय. का झाला होता? अन्याय होतोय. तुम्ही अट्रॉसिटी लावता, सगळे लावता, परंतु ज्या बिचाऱ्या लेडीजवरती अन्याय झालाय त्याचं तुम्ही बाजूला सरकून आणि मराठ्यांना साईडला सरकून, म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरतो. आणि एक झालं आता शाळेचं आणि नोकरीचं. मी बोलतो का, परंतु शाळेमध्ये का झालं पाहिजे? आमची मुलं, मला ते अन्याय आहे, मला माहीत आहे मला काय करायचं आहे. मी स्वतःहून गेलो की माझी मुलगी गेली तेव्हा शाळेमध्ये तिला फॉर्म दिला, तेव्हा विचारलं जातं ही कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे ओपनमध्ये आहे का ह्याच्यामध्ये आहे. मग तेव्हा त्यांना ओपनमध्ये असले तर 50,000 भरा आणि ह्याच्या ओबीसीमध्ये ह्याच्यामध्ये असले तर 10,000 भरा. हा न्याय कुठला आहे? हा न्याय सर्वसामान्य लोकांनी. आमचं रक्त काय लाल हे नाही आहे की हिरवं नाही आहे आणि त्यांचं रक्त काय लाल नाही आहे म्हणून. आणि मोदी सरकार बी बोलतं की सर्व हिंदू आणि आपला भारत देश एक झाला पाहिजे. अरे कसला भारत देश? एकाला न्याय वेगळा देता, एकाला न्याय वेगळा देता. मग हे कुठला आरक्षण आहे? आणि आरक्षणामध्ये जर 5-6 जणांना जातींना देत असाल हे चुकीचं आहे. आम्ही कुणाचं मागत नाही आहे, आम्ही कुणाचं खेचून घेत नाही आहे. आमच्या हक्काचं द्या. आणि आमची मुलं 90% काढणार आणि तुमची दुसरी मुलं करणार 40% काढणार. आणि आमच्या मुलांना नोकरी नाही आणि त्यांना अगोदर तुम्ही ॲडमिशन देणार कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. आणि मग शिकून शिक्षणाचा अर्थ काय? माझं म्हणण्याचं आहे शिक्षणाचा अर्थ काय? 90% मग त्याच्यावरती शिक्षण बंद करा. काय फायदा आहे? पालघर पेटेल या मुद्द्यावर 100% पालघर ना अख्खा महाराष्ट्र, इंडिया बी पेटू शकतो. कारण का बाकीच्या लोकांना बी समजलं पाहिजे की आमचं सत्समाधान 58 मोर्चे निघाल्यात. अजून किती अंत बघणार हे सरकार? आणि सरकारला आम्ही 30 दिवस सराटीमध्ये उपोषण असताना 30 दिवसाचा टाईम सरकारनं मागितला होता, तर सरकारला दिला आम्ही 40 दिवसाचा टाईम. आम्ही काय म्हणतो 40 दिवस नाही 3 महिन्याचा तिथे येऊन बोलला पाहिजे होता. आणि खोटं बोलून तुम्ही 3 महिन्याचा घेतला असता तर ह्या टायमाला हे रस्त्यावरती उतरायचं आंदोलन झालं नसतं. लोक कामधंद्याला जाणार आहेत. इथं सारखे उतरून आम्हाला तुमच्यासारखे घर भरून ठेवलेले नाहीत की आम्हाला सामान्य लोकांना प्रत्येक टायमाला रस्त्यावरतून आंदोलन करायचं लागतं. हे कितपर्यंत चालणार? हे योग्य नाही आहे. आणि तुम्ही हे राजकारण करता हे चुकीचं आहे. त्यांना वाटतं का आता आमचं सरकार 2 महिन्यात जाईल, 3 वर्षांत जाईल, पण तुम्ही परत त्या दुसऱ्या सरकारला लावणार, तोच परत आरक्षणचा हे करणार. त्याच्या वाटणीचं सरसकट आरक्षण द्यायचं तर द्या, नाहीतर सरसकट आरक्षण कॅन्सल करा. कुणाचं नको. उलटापालट कधी होते तर शैक्षणिक गुणवत्ता असून, पात्रता असून ज्यावेळी आम्हाला शैक्षणिक ॲडमिशन मिळत नाही, प्रवेश मिळत नाही आणि त्या संधीपासून आम्ही दुरावला जातो आणि प्रामुख्याने आमची आर्थिक उन्नती खुंटली जाते. आणि हा जो असंतोष आहे हा आता कुठेतरी उफाळून येत आहे. आणि हा प्रामुख्याने का उफाळून येत आहे? पूर्वी आमच्याकडे शेती तरी होती, शेती हळूहळू कमी झाली आणि आता महागाईनुसार, परिस्थितीनुसार आर्थिक आमचा जो स्तर आहे तो खालावलेला आहे. नाही म्हणून आम्हाला शिक्षणाच्या आरक्षणाबरोबर नोकरीमध्ये जर आरक्षण असेल तर आम्ही आर्थिक स्तर थोडासा उंचावू शकतो. म्हणून ती जी असंतोष आणि खदखद आहे ही आता आंदोलनाच्या रूपानं उफाळून आलेली आहे. पण सरकारला आपण शांततेच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने निवेदनं देऊन सर्व प्रकारे चांगल्या पद्धतीने संविधानिक पद्धतीने मागणी करून सुद्धा सरकार दखल न घेतल्यामुळं हा शेवटी करोडो खऱ्या गरजवंतांचा जो लढा आहे आणि त्यांच्या मनातली जी खदखद आहे ती उफाळून येत आहे. आणि याला कारण काय झालं तर स्वार्थी राजकारणी लोक या लढ्याचं नेतृत्व करत नाहीत. नेतृत्व करताय कोण? तर आमच्यामधलाच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जो एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. त्यानं या आंदोलनासाठी आपली शेती पण विकलेली आहे. म्हणजेच ते नेतृत्व निस्वार्थी आहे, निर्भीड आहे आणि त्यागी आहे. म्हणून हे नेतृत्व आम्हा सर्वसामान्य मराठ्यांना
भावलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरती विश्वास आहे. म्हणून इतका कोटीच्या कोटी समाज आज त्यांच्या पाठीमागं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण गावागावातून, वाड्या वस्त्यातून हे आंदोलन या ठिकाणी पेटलेलं आहे. वर्ष मराठा आरक्षणासाठी सातत्याने मराठा समाज मागणी करत होता आणि त्याही उपर 52 मोर्चे मराठा समाजाचे शांततेने झालेले होते. आता मात्र परवा गेल्या महिन्यात 50 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आणि अमरण उपोषणाला सरकारने आश्वासन दिलं की 30 दिवस, त्यांनी 10 दिवस वाढवून दिले, 40 दिवसात प्रश्न मिटवा म्हणून सांगितलं. तरी सरकारने लक्ष दिलं नाही. उलट ते उपोषण मोडून काढण्यासाठी महिला पुरुषांवर लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबार करण्यात आला, इथपर्यंत अन्याय करण्यात आला. आरक्षण देणं तर सोडा, पण मराठा समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा तीव्र संताप आमच्या मराठा समाजामध्ये आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये आहे. कारण लहान मुलांच्या शालेय जीवनापासून आरक्षणाची गरज असते. मोठ्या प्रमाणात गरीब मराठा समाज आहे आणि असताना आरक्षणाचा त्याला लाभ मिळत नाही. 90% 95% वाल्याला ॲडमिशन मिळत नाही आणि 60% वाल्याला OBC मधनं आरक्षण मिळतं. तर ह्या दृष्टीने मराठा समाजाची तीव्र भावना आहे आणि त्याच्यासाठी ज्या जरांगे पाटलांनी आज स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी वसई तालुक्यातील सकल मराठा समाजाची आमची संस्था रजिस्टर झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांच्या उपोषणाला आणि मराठा आरक्षण लवकरात जाहीर करण्यासाठी आज हे उपोषण सुरू केलेलं आहे. हे आंदोलन आहे मराठा समाजाचं. सगळ्या पक्षाची लोकं आपल्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो, की संघटना कुठच्याही असो, बहुजन विकास आघाडी असो, सर्व एकत्रच आहोत आणि आम्ही हे आमच्या हक्काचं आरक्षणासाठी आपण हे सगळे मोर्चा आपण सगळे काढतो. बाकी काही विषय नाही. सरकारने समजून घ्यावं. जर सरकारने मान्य केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमचा उद्रेक तर मराठ्यांचा म्हणजे मराठा मरायला पण तयार आणि मारायला पण तयार. हे तर इतिहास आहे मराठ्यांचा, त्यामुळे विषय नाही. पाटील यांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही जाळपोळीचं समर्थन करत नाही आणि आम्ही सुद्धा ते करत नाही आहोत. ठीक आहे, आमचं जे आंदोलन आहे ते खूप शांततेत चाललं. तरीसुद्धा सरकारला ते दडपण्यासाठी ती लोकं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे ती लोकं या गोष्टी घडवत आहेत आणि हे आंदोलन बदनाम करत आहेत. कोण बदनाम करत असेल? काय म्हणजे असं भरपूर माध्यम आहेत, असं काही नाही आहे. सरकारला हे आंदोलन दडपायचं आहे. दडपण्यासाठीच म्हणून ती लोकं वेगवेगळ्या माध्यमातून हे अपमान म्हणजे बदनाम करत आहेत.